हां या चालू कर. शुका सारिखे पूर्ण जाचे वशिष्ठावरी ज्ञान योगेश्वराचे कवी मालिका सारिका मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्री साधुसे मानदार शृंगावरी नामे सचन सोनते कसला श्री गुरुशी स्वेती साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे श्री हे जागृत रामदास विससे जोया उद्धरी. आज आपल्याला सूर्याचं स्तवन करायचं आहे. विषय पण आपला तोच निघाला. डी व्हिटॅमिन कमी झालं की काय काय घडतं याचं आपण सभोवताली उदाहरणं पाहतोय. त्यामुळे त्या सूर्याची उपासना करायला हवी. म्हणजे डायरेक्ट सूर्याचं ऊन तर घ्यायला हवंच, पण त्याची उपासना पण समर्थाने करायचं. म्हणजे स्वतः समर्थाने ती केली आहे. लहान 12व्या वयापासून सुद्धा ते सूर्यनमस्कार घालत होते, सूर्याची उपासना करत होते. काही काही ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं. धन्वंतरी माझे घरी या नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये डॉक्टर वर्दे म्हणून त्यांनी निरनिराळे उपचार दिलेले आहेत आणि त्या उपचारामध्ये काही स्तोत्र, शेवटच्या परिशिष्टामध्ये काही स्तोत्र पण दिले. लोकांनी अनुभव घ्यावा, स्वतः घ्यावा आणि मग ते सिद्ध करावं. त्याच्यामध्ये त्यांनी सूर्याचं स्तवन करायला सांगितलंय. ते सूर्यस्तोत्र दिलं आहे. आणखीन एक गोष्ट दिली. आज संध्या नाही आहे म्हणून तिला आवडणार नाही म्हणून तिचं उदाहरण देऊन सांगते की चक्षुषा स्तोत्र दिलं आहे. आणि आपली संध्या वावीकर डॉक्टरांकडे गेली ती डोळे तपासायला. डॉक्टरांनी सांगितलं मोतीबिंदू आहे, ऑपरेशन करावं लागेल. तर स्वाभाविक पुढला तिचा प्रश्न होता की अंदाजे खर्च किती येईल. मग तो आकडा सांगितल्यावरती हबकली. एवढे पैसे की आपल्याला खर्च करणं शक्य नाही. आणि मग तिने प्रामाणिकपणानं त्या चक्षुषा स्तोत्राचं त्यांनी सांगितल्या पद्धतीनं की 5 बोटं आपली चांदीसारख्या तांब्याचं भांडं पाणी घ्या, त्याच्यामध्ये ती बोटं बुडवा आणि मग ते स्तोत्र काय 13 वेळा म्हणा, छोटंसं आहे ते म्हणा आणि ते पाणी डोळ्याला लावा आणि पाणी पिऊन टाका. प्रामाणिकपणानं एखादी औषधाची गोळी तसं दिवसातून 3 वेळा डॉक्टरांनी घ्यायला सांगितली की आपण न चुकता घेतो, तसं तिने केलं. पुन्हा त्याच डॉक्टरांकडे गेली ती. डॉक्टरवाले अजून मोतीबिंदू वाढलेला नाही, घाई करायचं कारण नाही. अगदी आपली खात्री वाटली पाहिजे आपल्याला की दुसरा तर काही मार्ग नाही आहे. खरोखरच प्रामाणिकपणानं विश्वासाची गोष्ट आहे. ती जर आपण केली तर त्याचा उपयोग होतो. आपल्यासमोरच उदाहरण आहे आणि ते आपण ते पण करावं. म्हणजे डॉक्टरांकडे जाऊ नये असं नाही, पण हे पण करावं असं म्हणायची वेळ येते. ती खरोखरच आज भोवताली आपल्याला अशी उदाहरणं दिसतात. तर सूर्यस्तुती म्हणजे काय? समर्थचं प्रेम सूर्यावर एवढं आहे कारण राम हे परमदैवत त्यांचं आणि राम सूर्यवंशी म्हणून समर्थांना सूर्याचं अधिक आकर्षण आहे. समर्थ म्हणतात की तो सूर्य म्हणजे तेजो राशी आहे. खरंच आहे. आणि या तेजो राशीमुळे आपलं सगळं जग पण जिवंत राहत आहे. जगाला जिवंत ठेवण्याचं काम सूर्याच्या हातात आहे. सगळं आपण लहानपणी शाळेमध्ये शिकलो आहे की सूर्यामुळे हे सगळं जलचक्र कसं चालतं. सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग बनतात, ढगांचा पाऊस पडतो, पुन्हा पावसाचं पाणी सगळं समुद्राला जाऊन मिळतं वगैरे वगैरे. तर असं जे सगळं जलचक्र आहे ते सगळं सगळी सृष्टी हा सूर्यावर अवलंबून आहे. आपल्या पूर्वजांनी हे सगळं आपल्याला प्रथा म्हणून सांगितलं होतं. सगळेच बहुसंख्य मंडळी स्वतः सूर्याला अर्घ्य दिल्याशिवाय म्हणतात तसं त्यांची सकाळ होत नसे. कितीतरी लोकांचं आपल्या पिढीने तर प्रत्यक्ष पाहिलं आहे की नदीवरती स्नानाला जायचं तर सूर्याला अर्घ्य द्यायचा, ती सूर्याची प्रार्थना करायची, कृतज्ञता व्यक्त करायची. अशी पूर्वापार पद्धत आपल्याकडे होती. हल्ली आता आपण झालोय की हल्ली मुलांची उठण्याची वेळ. आता मी शिबिराला गेले तर शिवखेडमध्ये मुलं खोटं बोलत नाहीत अजिबात, प्रामाणिकपणे सांगतात. मी मुलाला विचारलं रविवारची उठण्याची वेळ काय? मुलांनी 10, 11 अशा वेळा सांगितल्या. आता हे जे की आहे उठतच नाहीत म्हणे मुलं. मग घरात आई वडील आजी असतात, आजोबा असतात, ते करतात काय? काहीतरी त्यांना आकर्षित वाटेल असं करून बाहेर न्यायला नको का मुलांना? रविवारी जर झोपू शकतात तर काही नाही आहे दुसरं क्लास बीस घेऊन जायला पाहिजे त्याला. तर आपल्याला पुढल्या सगळ्या ज्या गोष्टी आपण ऐकतोय त्याला जर टाळायचं असेल तर ही गोष्ट आपल्याला करायला हवी. एकंदर सूर्याचं असणं हे ज्ञानमय प्रकाशमय आहे. त्याच्या उलट त्याच्या जवळही न जाणं हे अज्ञानाचं लक्षण आहे, अंधाराचं लक्षण आहे असं म्हणायला हवं.
अशी सध्या परिस्थिती आहे आणि ते प्रत्यक्ष आम्ही बघतो आहोत. आत्ता म्हणतात तसं की तो रामाचा पूर्वज आहे, त्यामुळे पण समर्थ सूर्याला नमस्कार करतात. समर्थांचं म्हणणं असं आहे की सगळे शरीर दोष, मनाचे दोष, बुद्धीचे दोष सगळे सूर्याच्या प्रकाशाने, उष्णताने, तेजाने नाहीसे होतात. सूर्यदर्शन केलं की निरंतर ज्याला आपण म्हणतो स्फूर्ती येणं, ती स्फूर्ती या सूर्यामुळे येते. खरी गोष्ट आहे. आपलं सगळ्यांनी आपल्या पिढीचं लहानपण आठवलं तरी आपल्याला आठवलं. माझं सुदैवाने आजोळ माझं कृष्णाकाठी दर 5 वर्षांनी माझ्या मामाच्या बदली व्हायची. पोस्टात नोकरीला होता. सगळी कृष्णाकाठी, कुडाळ, पाचवड अशी गावं होती. तर आम्हाला कृष्णाकाठीच आंघोळीला न्यायची आजी. घरी कुठे त्या पोस्ट जिथे आहे ते बाहेर पोस्ट आणि मागच्या 2 खोल्यांनी राहण. त्यामुळे तिथे पाहुणे मंडळी तर एवढ्या जणांचं कुठे काय सोय होती. सकाळी उठलं की आपलं कृष्णाकाठी. तर ते आता आठवण होते की हे सगळं आपण लहानपणी सहज उपलब्धता आपल्याला होती आणि त्यामुळे ते झालं आहे. निरनिराळ्या सुभाषितामध्ये ह्या सूर्याचं वर्णन आपल्याला करता येतं. एक सुभाषितकार म्हणतात की चंद्र उगवतो म्हणजे काय, तर सूर्य पृथ्वी फिरते, सूर्य दुसरीकडे जातो म्हणून आपल्याला चंद्राचा प्रकाश. सूर्य असेपर्यंत चंद्राची काही हिंमत नाही स्वतःच्या अस्तित्वाची खून पटवण्याची. म्हणून सुभाषितकार आपल्याला म्हणतोय की चंद्र उगवला नाही तोवर काजवा चमकतो. काळोख असेल तेव्हा आपल्याला तो काजवा दिसतो. आपण खेड्यातून पाहतो की तो त्याच्या शेपटीमध्ये भगवंतानी असा काही छोटासा दिवा लावून ठेवला आहे. पण तो चंद्र नाहीसा झाला तर अमावस्येला किंवा अगदी काळोख असेल तर तो आपल्याला दिसतो. सूर्य नसेल तरच चंद्र दिसतो. त्यामुळे सूर्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाही आहे. सूर्य असेल तर बाकीच्यांना काही त्यांचा प्रकाश दाखवायला मिळत नाही. आणि याचा अर्थ असा आहे की खरं तर या चंद्राला काय किंवा बाकी सगळ्या प्रकाश देणाऱ्या गोष्टींना काय सूर्याकडूनच हे सगळं प्राप्त होतं. आज तर आता आपल्याला विज्ञान असं पुढे गेलेलं आहे की कारसुद्धा आपण सूर्याच्या उष्णतेवर चालवतोय, पाणी गरम करतोय, अन्न शिजवतोय. सगळ्या सोसायट्यांवरती सोलरची पॅनल लावलेलीच आहेत आपली सगळी. तर आता काही आपल्याला समर्थांनी सूर्याची स्तुती केली आहे ती काही चुकीची आहे असं वाटायचं कारण नाही. आपण सगळ्यांनी त्याचं प्रत्यक्ष हे पाहिलं. खद्यो तो द्योतते तावत यावन न उदयते शशी, उदयते तू सहस्रांशू न खद्योत न चंद्रभा, असं सुभाषित म्हणतो. ते आपल्याला कळेल. किंवा उदय सविता रक्तो रक्तशा सवने तथा संपत्तो चैपत्तोच साधुनामेकोपता आपल्याला शाळेमध्ये सुभाषित होतं. सज्जनाचं एकरूपता कशी असते, सज्जनाकडे पाहण्याची दृष्टी, सज्जनाची सगळ्या जगाकडे पाहण्याची दृष्टी कशी असते त्याच्यासाठी सूर्याची उपमा दिलेली आहे. की सूर्य कसा असतो, सूर्य सकाळी उगवायला सूर्योदय जेव्हा होतो तेव्हा त्याचा जसा रक्त हा म्हणजे लाल रंग असतो, सूर्य मावळताना सुद्धा आकाशामध्ये लाल रंग दिसतो. तर सूर्याचा मोठेपण आहे तो येताना पण आणि जाताना पण त्याच्या रंगामध्ये बदल होत नाही. तसं सज्जनांचं पण असतं. सुखात असू दे नाही तर दुःखात असू दे ते सदा आनंदीच राहतात असं सुभाषितकार सांगतात. सूर्याची उपमा देण्यासाठी सूर्याजवळचे जे गुण आहेत ते असं सगळेजण वापरताना आपल्याला दिसतं. ऋग्वेदामध्ये पण सूर्याचं वर्णन आहे. निरनिराळ्या मंडळींनी सूर्याची स्तवन केलेली आहे. सगळ्यात श्रेष्ठ सूर्यवंश आहे असं समर्थ सांगतात. सूर्यवंश हा सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे आपण पृथ्वीवरच्या सगळ्याच माणसांनी त्या सूर्याबद्दलचं ऋण मान्य करायला हवं. दुसरा काही पर्याय नाही आहे. असं आताच्या काळात म्हणता येत नाही पण पूर्वीच्या काळामध्ये असं म्हणायला हरकत नव्हतं की सूर्याच्या उजेडात सगळी चांगली कामं घडत असत. एकदा सकाळ झाली सूर्य उगवला की चोरांचं काम बंद व्हायचं पूर्वी. आता दिवसा पण चोरी होते तो भाग वेगळा. पण समर्थ म्हणतात की घुबड हे सूर्य उगवला की ढोलीत जाऊन बसतं. तसं चोर आणि घुबड या 2 गोष्टी अशा आहेत की त्यांना सूर्य आवडत नाही. सूर्योदय झाला की त्यांची कामच बंद होतात. आता चोरांनी मात केले सगळ्यावर. सूर्य असो नाही तर नसो ते काहीही करू शकतात. त्यामुळे खरं आता समर्थांच्या या ओवीमध्ये बदल करायला हवा आपल्याला. पण निसर्गतः घुबडाचं जे आहे ते आहे की सकाळ झाली की ते घुबड ढोली जाऊन बसतं. त्याला सूर्याचा प्रकाश चालत नाही. रात्री मात्र त्याला सगळं दिसतं तर रात्री तो बाहेर पडतो. पण एकंदर समर्थ सांगतात की सगळी चांगली कामं पारमार्थिक असू देत भौतिक असू देत ती सगळी सूर्यप्रकाशामध्ये करण्याची पद्धत आहे. की काही दैवी अधिष्ठान असतात, काही पूजा अर्चा असतात त्यासुद्धा सकाळी करायला. अगदी तुमच्या आमच्या रोजच्या जीवनाचा विचार केला तरी हल्ली मुंबईत राहणाऱ्या बहुसंख्य लोकांचं आपल्याला सांगणं असं असतं आम्ही सकाळी ऑफिसला जाताना नाही आंघोळ करत. एवढ्या गर्दीत तरी परत येतो ना, परत आल्यावर आंघोळ करतो. खरं म्हणजे हे की आपल्या शास्त्रात आणि आपल्या बुद्धीला पटणारी गोष्ट 2 वेळा करा
पण सकाळी आंघोळ करायची नाही. सूर्योदय झाल्यावर ही जी आधुनिक आहे त्याच्यात आंघोळ नावाची गोष्ट आहेच, पण हल्ली ती फॅशन आहे की हल्ली परत आल्यावर आंघोळ करायची. आता आपण काही तरुणांशी फार वाद घालू शकत नाही, परंतु ही चुकीची गोष्ट आहे. समर्थ सांगतात की सगळ्या गोष्टी सत्कर्म पारमार्थिक कर्म म्हणजे अगदी आता पैसे कमावण्यासाठी आपण कार्यालयीन करत असणारं कर्म चांगलंच करतो ना, त्याच्यातून आपल्याला लक्ष्मी यायची आहे, मग ते काम करताना सुद्धा आपल्याला आंघोळ करून जायला पाहिजे असा सुद्धा विचार मला त्याला खरं म्हणजे हरकत नाही, परंतु तसा येत नाही. आणि हल्ली आपण पाहतोय समर्थांचं म्हणणं आहे की सगळ्या गोष्टी या सूर्यप्रकाशात चांगल्या होतात. तो आपल्याला प्रकाश उष्णता तेज स्फूर्ती सगळं देत असतो, म्हणून त्याचं कौतुक करतात. समर्थ म्हणतात की मला ना आणखीन असं म्हणजे माझ्याजवळ शब्दसंपत्ती कमी पडते आहे, मला सूर्याचं खरं खरं वर्णन करता येत नाही आहे असं समर्थ पण वर्णन करतायत की त्याचा महिमा किती सांगू, त्याचा महिमा सांगायला माझ्याजवळ शब्द अपुरे पडतात. म्हणून माणसाने निदान कृतज्ञ राहावं, त्याचे उपकार आपल्यावर एवढे आहेत ते लक्षात ठेवावे एवढं समर्थ आपल्याला सांगतायत. आणि आपण सगळे अनुभवत आहे एवढं सगळं होतं आहे. हजारोने किती लाखो वर्ष युगानुयुग तो सूर्य आपल्याला उष्णता प्रकाश देतोय, बिल पाठवत नाही आहे. आणि दिवसा मात्र आपण जेव्हा केव्हा विजेचा वापर करतोय त्याचं बिल आपल्याला येत आहे आणि त्याचा अनुभव आपण घेतो आहे. त्यामुळे त्या सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं स्वाभाविकच आहे. सगळ्या गोष्टी सूर्यामुळे मिळतील. आता ड्रायव्हरलेस कार आणि सोलरवर चालणारी अशी पण आता अमेरिकेत आली, त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर अनंत उपकार आहेतच आपल्यावर झालेले. सगळा जो काही एवढा विश्वाचा कारभार चालतो आहे तो कसा चालतो असा विचार केला तर त्यामध्ये म्हणजे विश्वाचा कारभार सुद्धा सूर्यामुळे चालतो आहे. मानवी तुमचं आमचं प्रत्येकाचं जीवन तर त्याच्यावर अगदी म्हटलं तर तसं नगण्यच आहे त्या तुलनेमध्ये, पण त्याला देखील सूर्याची गरज आहे. कोणी असं म्हणेल आपल्याला की आपल्या डोळ्यांची जी देवता आहे ती सूर्य आहे, त्या आपल्याला आपण सगळेजण बघतो आहोत, डोळ्यांना आपल्या दिसतं आहे, तर याच्यात डोळ्यांची किंमत काय तर खरं नाही. सूर्य आहे म्हणून आपल्याला डोळ्यांनी दिसतं आहे, नाही तर मग रात्री सूर्य नाही आणि वीज पण गेले तो आपल्याला दिसत का नाही, डोळे आहेत ना. तर याचा अर्थच असा आहे की डोळे असून पुरणार नाही आहे, शिवाय प्रकाश आपल्याला लागणारच आहे आणि तो सूर्याचा प्रकाश असतो म्हणून आपल्याला डोळ्यांनी दिसतो असं म्हणता येईल. वाद घालू शकतात की अंध माणसांचं का होतं, तर अंध माणसाला सुद्धा त्या प्रकाशाचा उपयोग होत नाही, गोष्ट खरीच आहे. पण त्या अंधळ्या माणसांना ज्ञानचक्षू असतात. जसं यांचं आपण उदाहरण देतो की त्यांना मूळ प्रज्ञाचक्षू असंच म्हटलं जायचं. प्रज्ञाचक्षू काय तर त्यांना प्रत्यक्ष तुमच्या आमच्यासारखे चर्मचक्षू नव्हते, पण बुद्धीचा चक्षू असा काही होता, म्हणजे सूर्य इतका त्यांच्यावरती प्रसन्न होता की त्यांना डोळे नसून सुद्धा सगळं दिसायचं. मी अनेकदा उदाहरण आपल्याला सांगितलेलं आहे की माऊलींच्या समाधीच्या पूजेच्या वेळेला जो कोणी पूजा करतोय त्याच्या बोटातली अंगठी माऊलींच्या अंगावर घासते हे अंधळे असणाऱ्या गुलाबराव महाराजांना कळत होतं. खरं म्हणजे कोपऱ्यात बसलेले त्यांना दिसतच नाही आहे, पण माऊलींवरती इतकं प्रेम होतं. माऊलींना आपण सगळे माऊली म्हणतो ते वडील मानायचे आणि स्वतः गुलाबराव महाराज त्यांची कन्या स्वतःला मानायचे. आणि मग जी पूजा बघायला ते तिथे बसले होते मंदिरामध्ये आणि पूजा करतायत दुसरेच पांगारकर पूजा करत होते आणि यांनी त्याला सांगितलं पांगारकर हातातली अंगठी काढा, तातांच्या अंगावर घासते. आता असे प्रज्ञाचक्षू असणारे गुलाबराव महाराज वेगळी गोष्ट आहे, पण तुम्हा आम्हाला पण लक्षात येईल की सूर्य असल्याशिवाय आपल्या दृष्टीला काहीच सही नाही आहे. सूर्य आहे म्हणून आपल्या डोळ्याने आपण सगळ्या गोष्टी पाहतोय, हे पण आहे. मग आता असं जवळ असेल समर्थ आपल्याला निरनिराळ्या सत्पुरुषांच्याकडून संतांच्याकडून या सगळ्या संतांचं किंवा सूर्याचं किंवा मग गेल्या वेळेला घेतलं तसं वाल्मिकींचं किंवा या सगळ्या पंचमहाभूतं जे आहेत त्या सगळ्यांचं स्तवन वारंवार केलेलं आपल्याला ऐकायला मिळतं. सगळ्या भागवतामध्ये सुद्धा त्याचं वर्णन आहे. आणि त्यामुळे समर्थ असं म्हणतात की हे सगळं ना त्या सगळ्या संतांची जगाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे त्या दृष्टीमुळे त्यांनी या कृतज्ञतेसाठी ह्या गोष्टी दिलेल्या आहेत की या सगळ्यामुळे आपलं हे जग चाललं आहे. जग जसं चाललं आहे तसं तुम्ही आम्ही सुद्धा आपलं मानवी देहसुद्धा यांच्यामुळे चाललेलं आहे, आपल्याला ते मानावं लागेल. जसं आपण म्हणतो की पाण्यावर सगळं चाललेलं आहे, म्हणजे पुढलं युद्ध होणार आहे ते पाणी ह्या विषयामुळे होणार आहे असं आपण वर्णन ऐकतो. हे जसं विश्वामध्ये पाण्याला एवढं महत्त्व आहे तसं तुमच्या आमच्या देहामध्ये सुद्धा पाण्याला तितकंच महत्त्व आहे.
पाणी कमी झालं की काय होतं ते आपल्याला त्याचा अंदाज आहे. आणि या दृष्टीने समर्थ सांगतायत की या सगळीकडे जगाकडे आणि माणसाकडे, पिंडाकडे आणि ब्रह्मांडाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती या पद्धतीने सगळ्या संतांनी आपल्याला दिलेली आहे. वैदिक ऋषी, संत, सत्पुरुष सगळ्यांना या सूर्याचं विशेष आकर्षण आहे असं आपल्याला दिसतं. म्हणून सगळ्यांनी सूर्याची स्तुती केलेली आहे. व्याकरणाच्या दृष्टीने किंवा भाषेच्या दृष्टीने पाहिलं तर सूर्य या शब्दामध्ये सुरू असा धातू आहे. आता सुरू हे धातू याचा अर्थ चालणं, हिंडणं, गमन करणं, जाणं अशा अर्थाने तो धातू वापरला जातो. किंवा शोध घेणं, स्थिती बदलणं असे निरनिराळे अर्थ त्याच्यामध्ये. ह्याच्यापासून सूर्य असा गतिशीलता दाखवणारा असा शब्द तयार झाला. दुसरं काहींचं म्हणणं असं आहे की प्रेरणा देणं अशा अर्थाने षटकोनातला श म्हणजे शू अशा अर्थाचा धातू आहे. तर मिळतं आपल्याला संस्कृत डिक्शनरीमध्ये. ते धातू फारसे प्रचलित नाही आहेत पण त्याच्यातून सूर्य असा शब्द आलेला आहे की प्रेरणा देणारा. प्रेरणा देणं म्हणजे काही सूर्य आपल्याला प्रेरणा देतो म्हणून त्या सूर्य हा शब्दचा त्याच्यातून आला असं होतं. म्हणजे प्रभात होते, पहाट होते, काहीतरी चांगली गोष्ट घडायला सुरुवात होते यासाठी हा धातू वापरला जातो. एकंदर असं आहे की त्या रात्रीला म्हणजे उषा होते, सकाळ होते म्हणजे तो अंधार नाहीसा होतो. त्या सकाळला त्या सूर्योदयापूर्वी जसं रात्र नाहीशी होते किंवा आता त्यांनी काय म्हणायचं की अध्यात्माच्या दृष्टीने विचारलं तर ब्रह्मज्ञान होण्यापूर्वी जो काही अंधार किंवा अज्ञान किंवा काळोख असतो तो जातो. जसं सूर्य उगवताना रात्र नाहीशी होते तसं आपल्या जो माणसाच्या बुद्धीमध्ये होणारा अध्यात्माचा सूर्य उगवतो याचा अर्थ अज्ञान नाहीसं होतं. म्हणजे आपण त्या सूर्याची उपासना करतोय पण आपला सूर्य उगवला म्हणजे काय तर ज्ञान झालं. पुन्हा शेवटी ग्रंथाचा हेतू काय आहे तर आपल्याला आत्मज्ञान करून देणं आणि त्या आत्मज्ञानाकडे जाण्यासाठी पण सूर्याची स्तुती. त्यामुळे आकाशातला दिसणारा सूर्य जसा महत्त्वाचा तसा तुमच्या आमच्या अंतरंगामध्ये असणारं आत्मज्ञान होणं हे पण महत्त्वाचं. मग ते आत्मज्ञान होण्यासाठी अज्ञान दूर झालं पाहिजे. कसं अज्ञान दूर होणार तर ज्याप्रमाणे सूर्य उगवताना काळोख अंधार नाहीसा होतो तसं आत्मज्ञान होण्यापूर्वीचं जे आपलं अज्ञान आहे ते नाहीसं होतं. थोडक्यात अगदी अज्ञान म्हणजे अंधार, ज्ञान म्हणजे सूर्य उगवणं असा त्याचा अर्थ असं आपल्याला कळेल. असं या सूर्याचं वर्णन केलं आहे. आणखीन एक शब्द वापरला आहे ऋतपा. आपले शब्द ऐकून ठेवायचे, त्याचा काही फार मोठा आपल्याला उपयोग होतो आहे असं नाही. तर ऋतपा म्हणजे काय तर ऋत याचा अर्थ सत्य आणि पा म्हणजे पालन करणं, सत्याचं पालन होणं. तर आता मी मगाशी म्हटलं तसं की सूर्य उगवणं म्हणजे सगळीकडे सत्याचं पालन होणं अभिप्रेत होतं. आता तसं घडत नाही आहे. अगदी सूर्याच्या उजेडात पापाचरण घडताना आपण बघतो आहोत. त्यामुळे आता त्या खऱ्या शब्दाला फारसा काही अर्थ आपल्याला म्हणजे कलियुगामध्ये काहीही घडू शकतं. त्यामुळे त्यांनी जरी शब्द वापरला असला तरी आपल्याला कळेल की ऋत म्हणजे सत्य, सत्याचं पालन होतं. म्हणून सूर्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायची की तो आला की सगळीकडे सत्य येतं. महाभारतकालीन युद्धामध्ये सुद्धा सूर्य मावळला की युद्ध थांबायचं. म्हणजे युद्धाचा नियमच होता. सूर्योदयाला युद्ध सुरू होईल, सूर्यास्ताला. म्हणून हा सूर्य हा जयद्रथ अशी घटना घडली ती त्यामुळे. सूर्याचं असणं हे चांगली गोष्ट होणं, प्रगती होणं यासाठी आहे. अशा प्रकारचा निरनिराळे अर्थ निरनिराळ्या मंडळी लावले त्या सूर्याच्या उपासनेमुळे आपल्याला त्या गोष्टी कळतील. पहिल्या 10 ओव्यांमध्ये समर्थांनी सूर्यवंश कसा धन्य आहे याचं वर्णन केलं आहे. सगळीकडे या सूर्याचा जगात प्रकाश पडलेला आहे. चंद्रावर जसा डाग असतो ना, आणि चंद्राला आणखीन एक गोष्ट आहे, चंद्र क्षीण पण होतो. प्रतिपदा ते पौर्णिमा वाढतो पण नंतरच्या पंधरवड्यात आपल्याला तो कमी पण होताना दिसतो. तसं सूर्याचं काहीच होत नाही. सूर्याचं उष्णता कमी होते वगैरे वगैरे असं काही होते. उगवला चंद्र निस्तेज होऊ शकतो, चंद्र कमी त्याचा प्रकाश पडू शकतो. तसं सूर्याच्या बाबतीत होत नाही. म्हणजे सूर्याची बरोबरी कोणी करू शकत नाही असं सांगताय. खरोखरच सूर्य उगवला की म्हणजे सूर्य आता उगवणार तेव्हाच प्राणी पक्ष्यांचं जग सुरू होतं. हा अनुभव आपण शहरात असलो तरी घेतो की खरोखरच पहाटे आपल्याला जी जाग येते त्या आपल्या आधी सगळी मंडळी उठलेली असतात, त्यांचं काम सुरू झालेलं असतं. त्या छोट्याशा उजेडात सुद्धा सकाळ होण्याच्या पूर्वी, तुमची आमची सकाळ होण्यापूर्वी त्या मंडळींची सकाळ होते असं आपल्याला दिसतं. सगळीकडे आपल्याला अगदी वेदशास्त्र पुराणं सगळ्यांच्या ठिकाणी आपल्याला दिसेल की ह्या सगळ्यांची जी काही
सुरुवात आहे ती या सूर्याच्या त्यांनी झालेली आहे. कुठल्याही पूजा बघा, आपण कुठल्या सणवारी करत असणाऱ्या पूजा असू दे, त्या सगळ्या सूर्योदयाच्या वेळेला करणं हिप्रेट असतं. योग शिक्षक आहात बरेचसे, त्यामुळे योगसुद्धा आपण सांगतो की नाहीच अगदी दिवसभर वेळ मिळाला तर करा संध्याकाळी, पण खरं म्हणजे सकाळी करा असं लगेच पुढलं वाक्य आपलं असतं. त्यामुळे सगळ्या चांगल्या गोष्टी ज्या आपल्या करायच्या आहेत, फायद्याच्या आहेत, त्या सकाळी केल्या तर अधिक फायद्याच्या होतात असं आहे. मतमतांतर असू शकते किंवा आता खरंच इतकं घड्याळावर चालणारं धावणारं जग आहे, तर काही गोष्टी बरोबर असल्या तरी त्याला आपल्याला थोडासा फाटा द्यावा लागतो, हो गोष्ट खरी आहे. परंतु सगळ्या गोष्टी सूर्य उगवताना कराव्या अशा प्रकारचा विचार आपण सांगतो. प्रापंचिक पारमार्थिक कुठे असू दे सूर्याच्या उजेडात करावं. समर्थ पुन्हा 9व्या ओबीमध्ये एक विशेष सांगतायत की ते म्हणतात की सूर्याचा प्रभाव बुद्धीवरती पडतो. म्हणजे मगाशी असं मी म्हटलं की आपली नातवंड 10-11 वाजेपर्यंत झोपत असतील तर त्यांना हे जाणीव करून द्यायला पाहिजे आहे की सूर्याचा बुद्धीवरती खरा प्रभाव पडतो. त्यामुळे ते सकाळी उठलं, अगदी आता ना जन्माला आलेलं बाळ समजा अशक्त असेल, कमी वजनाचं असेल तर ते त्या पेटीमध्ये ठेवतात. अगदी आपल्या 50 वर्षापूर्वीपर्यंत या पेटी ठेवणं प्रकार नव्हता, पण आपल्याला सांगायचं आहे की दुपट्यावर जरा सकाळी उन्हात ठेवा, त्याला कपडे ठेवू नका, कोवळ्या उन्हात ठेवा, अंगावर त्याला काही घालू नका, म्हणजे त्याच्या त्या किरणातून जे मिळायचं तेच त्या पेटीमधून आता देतात असं म्हणायला हरकत नाही. तर अशा गोष्टी आपण पण प्रत्यक्षाने पण आपल्या आधीच्या पिढीकडून त्या गोष्टी घेतलेल्या आहेत. विज्ञान काय सांगतं किंवा विज्ञान आता त्या वेगळ्या पद्धतीनं त्याचं आचरण कसं करतायत ती गोष्ट वेगळी आहे. परंतु आपल्याला दिसतं 9व्या ओळीमध्ये समर्थ सांगतायत की आपली बुद्धी मंद होते, थंड होते, कारण सूर्याकडला तो प्रकाश आणि उष्णता आपल्याला पुरेशी मिळत नाही. त्यामुळे आपण नातवंडांना सांगायला हरकत आहे, आपली आपण मंदबुद्धी होणार नाही, पण म्हणायला हरकत नाही की बघ बाबा लवकर उठ, नाही तर तुझी बुद्धी बंद होईल असं म्हणायला हरकत नाही. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्याला मिळायला हवा असेल तर त्या सूर्याच्या कडे जरा दिलं पाहिजे, बघितलं पाहिजे त्याला, तो देणार प्रकाश उष्णता देणार आहे. नुसतं आपण आपलं लवकर निजे, लवकर उठे, तयासी आरोग्य संपत्ती लाभे असं लहानपणी आपल्याकडून पाठ करून घेतलेलं होतं. आता स्वतः नातवंडांचं पाठ असतं पण कृती करत नाही. आता त्याची जी काही जबाबदारी आहे ती आपली आहे असं मानूया आणि त्याप्रमाणे खरं म्हणजे करायला लावूया असं म्हणायला हरकत नाही. मी गेले होते त्या नातवाकडे, आमचा रोजच सुसंवाद व्हायचा. मी त्याला म्हणायचं रात्री उशिरा यायचं, घरी उशिरा वाटेल तेव्हा जिमला जायचं, तरुण आहे त्यामुळे त्याच्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. मग मी त्याला म्हणायचे की मी जागी राहायचा तो याईपर्यंत, अजी तू झोप, तू जागी नको राहू, मला उशीर होतो यायला. म्हटलं आता मी आली आहे ना तुझ्याकडे, तर आता मी आली आहे तर तू आलेला बघितल्याशिवाय कशी मी झोपणार, त्यामुळे मी थांबणार. त्यामुळे थोडासा काटा जरा आधीचा सरकला होता आणि जागी आहे म्हणून तू यायचा. मग मी त्याला आणखीन एक वाक्य म्हणायचे, कौशिक देवानी रात्र झोपायला दिली आहे, दिवस दिला आहे ना तो आपल्याला कामाला दिला आहे, रात्र झोपायला दिली आहे तर आज झोपायचं, आज झोपायचं, रात्री 12च्या तरी झोपायचं. मग तो मला मोठ्या प्रेमाला म्हणायचा, आजी मी उद्या झोपणार आहे 12 नंतर ना. हे जे काही त्यांचं सगळं बदललं आहे ना, ते जेव्हा केव्हा त्यांना प्रकाश पडेल डोक्यात, तो बुद्धीचा प्रकाश पडायला सूर्याचा प्रकाश हवा असं समजतं आपल्याला सांगता येईल, पडेल तेव्हा पडेल. पण आपण सांगणं सोडायचं तेव्हा निदान म्हणेल, आजी म्हणत होती खरी पण तेव्हा काही मी ऐकलं नाही, तेवढंच सही असं म्हणायची वेळ आता आलेली आहे. नंतरच्या अगदी 22 ओव्यांचा समास आहे. त्या पहिल्या 10 ओव्यांमध्ये या सूर्याच्या एवढं वर्णन करून झाल्यावर 11व्या श्लोकापासून ओवीपासून समर्थ आपल्याला आणखीन एक विशेष सूर्याचं महत्त्व सांगणार आहेत. ते म्हणतात की सगळा जो की जगाचा इतिहास घडला आहे तो सूर्यासमक्ष घडला आहे. म्हणजे जगाच्या इतिहासातल्या कुठल्याही नोंदीचा विचार केला तर त्याच्या आधी सूर्य होताच. त्यामुळे जे काही घडलं आहे ते सगळं सूर्याच्या समोर घडलं आहे. म्हणजे निरनिराळे अवतार घडले, हरिहरांचे जे अवतार घडले, दशावतार जे घडले ते सगळे सूर्याच्या समक्ष घडलेले आहेत. पण सूर्य त्याही पूर्वी होताच. म्हणजे अनेक रूपांनी किंवा आपण ज्याला शिव आणि शक्ती म्हणतो, या सगळ्या शिवशक्तीची जी अनेक रूप दृश्यामध्ये आपल्याला दिसतात त्या सगळ्याच्या पूर्वी सूर्य होताच होता, आताही तो आहेच. आणि त्यामुळे ह्या जगामध्ये मी जन्माला येणारे सगळे जीवजंतू, 84 लक्ष योगीतले प्राणी हे सगळे येतात आणि जातात, ते सगळं सूर्याच्या समक्ष घडतं. त्यामुळे सूर्याला फार मोठं महत्त्व आहे. क्षीरसागर जेव्हा ढवळला गेला आणि 14 रत्न काढली गेली
त्या 14 रत्नामध्ये चंद्र बाहेर आला आणि त्याला लक्ष्मीचा भाऊ असं म्हटलं, तो जो चंद्र होता तो. आणि सूर्य हा जो आहे तो सूर्य हा विश्वाचा डोळा असं त्याचं वर्णन केलेलं आहे. तो तर सगळ्याहून श्रेष्ठ. मग लोकांवरती रोज 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 लोकांना उपयोगी पडणार किंवा लोकांवर उपकार करण्यासाठी म्हणून हा सूर्य म्हणजे विश्वाचा डोळा आकाशमार्गाने चालतो. आणि ही सगळी भगवंतानी त्याला दिलेली आज्ञा आहे की हे रोज तू काम करायचं. तुझी गरज कशी आहे तर जगातल्या प्रत्येक जीवाला तुझी गरज आहे, तर तू रोज काम करायचं संबंध विश्वामध्ये. म्हणून त्याची रचनाच अशी आहे की आपल्याकडे तो सूर्यास्त झाला की दुसरीकडे त्याचा सूर्योदय होतो आणि या पद्धतीने संबंध पृथ्वीवरती त्याचं अविरत न थकता काम चाललेलं आहे. जे सूर्य नाही की अंधार, तो 12 तास आपल्याला अंधार लागतोच म्हणून. त्यामुळे सूर्य ही तेज राशी आहे. त्याला उपमा देण्यासाठी दुसरं काही नाही. सूर्य कसा आहे, कशाची उपमा देणार, तर सूर्याला उपमा देण्याला दुसरी गोष्ट नाही. असा हा रामाचा पूर्वज असणारा सूर्य आहे. आणि मग अशी म्हटलं तसं की त्याचं वर्णन करायला समर्थांसारख्याला सुद्धा ते म्हणतात वाणी अपुरी आहे. मला म्हणजे मी मंद बुद्धी ठरतो त्याच्यापुढे, त्याचं वर्णन मला करता येत नाही. एकाहून एक अनेक मंडळी सूर्यवंशामध्ये जन्माला आली. समर्थ स्वतः पण ते सूर्यवंशातले, त्यांचं राम हे दैवत, त्याचा वंश सूर्य, यांच्या वडिलांचं नाव सूर्याजीपंत, असा सगळा विचार केला तर त्यांची पण सूर्याच्याबद्दलची जी काही प्रेमाची कल्पना आहे ती स्वाभाविकच योग्य आहे. एकंदर जिथे जिथे रामभक्तांचा समुदाय आहे त्या ठिकाणी समर्थ म्हणतात की त्या सूर्याची उपासना चालते. रामभक्त आहे तो सूर्य उपासना करणाराच आहे. सगळी जी काही 12 नावं सूर्याची घ्यायची आणि मग त्यामुळे आपल्याला सूर्याचं असणारं मोठेपण, त्याच्याजवळ असणारे गुण कळतात. जसं सूर्याला मित्र म्हणतो आपण, खरोखरच माणसाचा तो मित्र आहे. त्या सूर्याला नमस्कार केला की ती काय सगळी नावं आपल्याला घ्यायला नको, आपल्याला सगळ्यांना पाठ आहे. मग अशी म्हटलं तसं एक सूर्यस्तोत्र, चाक्षुषी स्तोत्र किंवा सूर्यमंडळ स्तोत्र, अशी 3 सूर्याची हे आदित्य कवच, अशी काही सूर्याची स्तुती करणारी रचना आपल्याला उपलब्ध आहे. त्या सगळ्या रचनांचा विचार केला. चाक्षुषी उपनिषद आहे, म्हणजे त्याला उपनिषद म्हटलं आहे की डोळ्यांची क्षमता वाढवण्यासाठी आपल्याकडे दीपा जोशी म्हणून येतात, त्यांचे मुद्रांवरती त्यांचा अभ्यास आहे, पुस्तक पण आहे. त्यांनी मुकुल मुद्रा अशा नावाची मुद्रा सांगितली की आपल्या डोळ्यांची शक्ती वाढवायची असेल तर मुकुल म्हणजे कळी, आपल्या 2-5 बोटांची अशी हे करायची कळीसारखी आणि ते आपल्या डोळ्यांवर ठेवायचं. आणि मी आपलं त्यात भर अशी घातली की त्यांनी म्हटलं की 5 मिनिटं दिवसातून 3 वेळा असं 5 मिनिटं या ठिकाणी असे बोटं ठेवायचे. 100% त्या मुद्रांच्या आधारे तुमची दृष्टी नक्की चांगली राहील अखेरपर्यंत, असं त्या खात्रीपूर्वक सांगतात. मग त्या किती 5 मिनिटं ठेवायची म्हटलं काय करायचं, तर मी आपलं असं म्हटलं की चला त्या रामरक्षा म्हणून एक रामरक्षा म्हणेपर्यंत ठेवायची की झालं. अशा प्रकारच्या सोप्या ज्या गोष्टी आहेत आणि त्या बाई स्वतः इंजिनियर आहेत बरं का, म्हणजे कोणीतरी आपल्याला सांगताय आणि मग कुठेतरी वाचलं आहे आणि सांगितलं असं आहे. तर त्या थोडंसं असं असतं की विज्ञानाधिष्ठित असणारी माणसं ना जरा खोल जाऊन विचार करतात. कोणीतरी सांगितलं आहे आणि कुणाला तरी पुढे आपण ते कॅरी फॉरवर्ड करतो आहे असं ही मंडळी करत नाही. ती मंडळी त्याच्यावर विचार करतात. तर त्या बाईने निरनिराळ्या पाश्चात्य लोकांचा पण अभ्यास केला, विचारवंतांचा, आणि ते पुस्तक लिहिलं आहे आणि त्याचं त्यांनी आपल्याला काही काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यानिमित्तानं तुम्हाला पण सांगितलं. हे सगळे जे उपाय दिलेले आहेत हे उपाय सोपे वाटणारे, अगदी सोपे वाटणारे आहेत, फक्त ते नियमाने आपल्याला तसे करायला पाहिजे. सूर्यनमस्काराचं महत्त्व तर तो आपण सगळे जाणतोच की बाकी अन्य कुठलाच व्यायाम करायची आवश्यकता नाही. जो 12 सूर्यनमस्कार घालतो त्याचं आपोआप सगळी आसनं वगैरे सगळी होतातच, त्याच्यामध्ये वेगळं काही करावं लागत नाही. सूर्याचं ध्यान करून मग आपण नमस्कार घालतो. म्हणजे स्वाभाविकच आहे, नुसतं ध्येय सदा सवितुर्मंडलं मध्यवर्ती नारायण सरसिजा सरस्वती हे सगळं म्हणायचं आणि मग 12 सूर्यनमस्कार घालायचे. त्याच्यात सूर्याचं ध्यान होतं आणि लगेच त्याच्या शेवटी पण आपण लगेच प्रार्थना म्हणतो. आपल्याला लगेच कळतं की अरे ह्या एवढ्याशा म्हटलं तर किती 5-7 मिनिटाचं सगळं काम आहे. आता तर इतकं सोपं केलं आहे की सूर्यनमस्कार असं उभारून घालता येत नाही का, खुर्चीत बसा आणि घाला किंवा अजूनसुद्धा ते डॉक्टर वर्दे म्हणतात मानस सूर्यनमस्कार घाला. पण एक 15 मिनिटं शांत बसा, हे सगळे मंत्र म्हणा, सूर्याचं नाव घ्या, म्हणा ओम मित्राय नमः आणि एक करू नका नसेल जमत कृती करायला तर, पण मानस सूर्यनमस्कार तरी घाला. आता याच्याविषयी किती आणखी सूट द्यायची, एवढं पण आम्ही करणार असतो तर काय करणार.
तर अशा प्रकारचं इतकं सूर्याचं महत्त्व. थोडक्यात काय, हे सगळं असं करा ह्याच्यामध्ये की आपल्याला सुटका दिली म्हणून नाही, तर सूर्याचं महत्त्व किती आहे हे आपल्याला पटवून देण्यासाठी अशा प्रकारच्या सोयी त्यांनी केल्या आहेत असं म्हटलं. तर असा हा सूर्याचं हे सगळं आहे. वेदांनी सूर्याला म्हणजे भगवान सूर्यदेव असं ज्याला म्हणतो, तर हा सगळ्या प्राणीमात्रांचा तसा म्हटलं तर आत्मा आहे. वेदांचा पण आत्मा आहे, त्यांनी वर्णन केलं आहे ह्याचा अर्थ. ज्याची किरणं, त्या सूर्याची किरणं सगळ्या बाजूंनी जी पडतात, जणू काही तेवढी त्याला मुखं आहेत, एवढ्या मुखांनी तो सगळ्या बाजूला फिरत असतो. आणि अशा ह्या मुखांनी सगळीकडल्या ठिकाणचं व्याधी तो दूर करत असतो. म्हणजे सूर्याच्या किरणामध्ये ती शक्ती आहे की त्या नुसता किरण अंगावर पडला तरी सुद्धा त्या व्याधी त्याच्या दूर होतात, असं वर्णन आपल्याला वेदांमध्ये ऐकायला मिळतं. माणसाच्या शरीरातलं तर हृदय काय, पाठीचा कणा काय, किंवा कशाला सगळी जीवनशक्ती किंवा प्राणशक्ती ज्याला म्हणतो ती सगळी आपल्याला सूर्याकडून मिळत असते. म्हणून त्या सूर्याची सत्ता जणू की आहे. सगळं काय नाडी चक्र जे आहे ते सगळं त्या सूर्यावरती अवलंबून आहे असं आपल्याला दिसेल. विविध सूर्याबद्दलच्या कल्पना आहेत. काही वाङ्मयांमध्ये म्हणजे प्राचीन वाङ्मयामध्ये सूर्याला पक्षी म्हटलं आहे. आकाशामध्ये जसे पक्षी मिळतात तसा सूर्य हा एक पक्षी आहे असं म्हटलं आहे. आणि तो आकाशाच्या जर सूर्य पूर्वेला उगवतो पश्चिमेला मावळतो असं आपण वर्णन करतो. तर वाङ्मयामध्ये आता वाङ्मय कवींच्या काही कल्पना असतात, त्यामुळे त्या कल्पनेतूनच आपण त्याच्याकडे बघायचं तर म्हणे आकाशातल्या या सीमेपासून त्या सीमेपर्यंत हा पक्षी उडत असतो. ऋग्वेदापासून पुराणापर्यंत सगळ्यांमध्ये ही कल्पना आहे की सूर्य हा एक पक्षी आहे आणि तो पूर्वेकडून पश्चिमेकडे दिवसभरामध्ये उडत राहत असतो. आता तो खरं उडत नसतो, चांगला सावकाश जातो आणि आपल्याला सगळ्याला 12 तास त्याचं दर्शन होत असतं. पण थोडक्यात म्हणजे असं वाटतं की त्या कल्पनेतून असं की सूर्याचे किरण सगळ्यांवर पडत असतात, त्यामुळे हा उडणारा पक्षी म्हणजे त्याचे जे पडणारे किरण आहेत त्या किरणामधून, किंवा सूर्यदेवता जी आहे, सूर्यदेवतेला आपण गायत्री म्हणतो, त्या गायत्रीचा पक्षिणी, त्या गायत्रीला पक्षिणी असं सूर्य पक्षी तर गायत्री देवी म्हणून पक्षिणी अशी कल्पना केलेली आहे. यज्ञीय परंपरेमध्ये ही जशी परंपरा वाङ्मयीन परंपरा सांगितली तशी यज्ञीय परंपरेमध्ये सुद्धा सूर्य हा विश्वाचा घोडा म्हटला आहे. वेगवेगळ्या कल्पना मांडलेल्या आहेत. आपण संक्रांतीच्या वेळेला हे करतो ना, त्याच्यात असं म्हणतो की तो सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तर तो काय करतो, तो पूर्वेकडून म्हणजे विश्वाचा अश्व जो घोडा आहे तो असा पूर्वेकडून येतो आणि या सूर्यबिंबामध्ये सगळे देव आहेत, ते देव तिथे राहतात आणि जणू काही सगळ्या प्रकारची जीवनसत्व त्याच्याकडून आपल्याला पुरवतात. अशा कल्पना त्या अश्वारूढ असणाऱ्या सूर्याबद्दल करतात. कोणी त्याला अग्नीचा प्रतिनिधी म्हणून म्हणतं. आपल्याला पटतं की खरंच एवढी उष्णता देतो, त्यामुळे अग्नीमध्ये आपण यज्ञीय कल्पना ज्या होत्या त्यावेळेला अग्नीत आहुती टाकायची आणि ती म्हणायची की ती सूर्याला जाते. ज्या देवतेचं तुम्ही नाव घेऊन अग्नीमध्ये आहुती टाकाल ती आहुती पडणार अग्नीत पण जाणार त्या देवतेकडे. अशा प्रकारच्या यज्ञ कल्पनेमध्ये विषय असतो. त्यामुळे सूर्यकिरणामध्ये जणू काही ती संकल्पना आहे की त्यांच्यातर्फे ते त्या देवतेला जातं. म्हणजे आता नुकतीच वटपौर्णिमा झाली, त्या वटपौर्णिमेच्या सत्यवान सावित्रीची जी कथा आहे त्या कथेवर सुद्धा एक डॉक्टर डांगे म्हणून त्यांनी दिलं आहे की त्याच्यामागे सुद्धा हीच कल्पना आहे. सायन्सचाच अगदी पूर्णपणानं आहे की तो वर्ड पूर्णपणानं 24 तास ऑक्सिजन देतो आहे आणि त्याखाली तुम्ही जर थंडीच्या दिवसात तिथे हे केलं तर तुम्हाला उबदार वाटतं आणि उन्हाळ्यावर तुम्ही वडाच्या खाली गेला तर तुम्हाला गार वाटतं. हीच मुळी गोष्ट आपल्याला आश्चर्य करणारी आहे की झाड एकच पण ते झाड आपल्याला जे जसं हवं आहे, ज्या काळामध्ये जे हवं आहे ते आपल्याला ते पुरवतं. आणि म्हणून ती सत्यवान सावित्रीची कथा ती जे पुराणात सांगितलं जातं की तिने तिथे नेलं आणि मग यमदेव आले वगैरे, अगदी यावर नाही आपण विश्वास ठेवला किंवा असं कसं घडेल असं वाटलं तर निदान त्याला आपल्याला आजही प्राण्यांचं सिलेंडर आणावं लागतंच की हो. ज्याला ऑक्सिजन कमी पडतोय त्याला सिलेंडर घरात पण पाळून ठेवतोय. मग तिने जर तो वडाच्या झाडाखालचा ऑक्सिजन आपल्या नवऱ्याला दिला असेल तर त्यात ती चूक मानण्याचं कारण नाही आहे. तर असं त्यांनी त्या डॉक्टर डांग्यांनी म्हटलं आहे ते आपल्याला कळेल. थोडक्यात असं आहे की या सृष्टीमधल्या सगळ्या गोष्टींचं नियमन करणं, योग्य गोष्ट योग्य आवश्यकतेप्रमाणे पोचवणं. जसं आता मी वडाचं म्हटलं की अतिउष्णता असेल तर त्या वडाच्या सावलीमध्ये गार वाटतं, थंडी असेल तर त्या वडाच्या सावलीमध्ये उबदार वाटतं. याचा अर्थच आहे की हा सूर्य जो आहे तो नियमन करतो आहे.
त्या झाडाच्या पानांमधून हरितद्रव्य तयार करण्याचं काम सूर्याच्या उष्णतेमुळेच होतं आणि ते हरितद्रव्य तयार करून त्याचा उपयोग काय तर तो अशा पद्धतीने आपल्याला होतो. म्हणून त्या सूर्याचेच अनंत उपकार आपल्याला दिसतात. आता सावित्री जी आहे तिने सूर्याची उपासना केली असेल. काय असतं आपले सगळे सण आणि आपल्या पूर्वजांनी ते सगळं देवांशी जोडलं म्हणून मग आपल्याला ते टिकलं. देवांशी जोडल्यामुळे टिकलं. त्याला सणाचं महत्त्व दिलं, सणामध्ये त्याला गुंफलं म्हणून ते टिकलं, नाही तर टिकलं नसतं. मग भले आजही आपल्याला ते दोरा हे करणाऱ्या बायका दिसतात की नाही, कारण ती प्रथा जी आहे त्याच्यामधून किती पटलेलं असो पटलेलं नसो काही असो, पण ती सणांशी जोडणी केल्यामुळे ती गोष्ट आपल्यापर्यंत आज आली, ती राहिली. त्याच्यासाठी आपल्याला हा विचार करायला हवा. अश्वपतीची कन्या म्हणून तिचं सावित्रीचं वर्णन करतात. योगी अरविंदांनी पण त्याच्यावरची फार सुंदर आणि ती सगळी अगदी विज्ञानाला धरून कथा आपल्यासमोर मांडलेली आहे, ते आपल्याला लक्षात येईल. वास्तविक असं आहे की विश्वामध्ये जे अनंत तेजोगोल आहेत त्याच्यात एक सूर्य आहे. असं काही नाही आहे की पण ग्रह म्हणा उपग्रह म्हणा किंवा बाकीचे असं उल्का धूमकेतू किती गोष्टी त्याच्यामध्ये असतात, पण त्या सगळ्यांमध्ये हा प्रभावशाली सूर्य आहे आणि म्हणून त्याचं वर्णन आपल्याला करतात. बाकी पण सगळे फिरत असतात. कुठल्या राशीत कधी तो सूर्य जातो वगैरे वगैरे, त्याप्रमाणे आपल्या कुंडलीमध्ये होणारे बदलसुद्धा निरनिराळे अभ्यासक आपल्याला सांगतात. कुठला कशात गेलं की भाग्योदय होतं किंवा आपली कधी 7:30 सुरू होते तेही आपल्याला कळतं. त्यामुळे फळ देणारा किंवा त्या फळ काढून घेणारा म्हणूया असे सगळे ग्रह आपल्या भोवती असतात. पण सूर्याचं मत तसं नाही. सूर्यापासून सगळ्या पृथ्वीला चैतन्य मिळतं. त्यामुळे आरोग्य, धान्य टिकवणं. आताच आपण उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे जागा नाही या नावाखाली आपण धान्य घेत पण नाही आणि वाळवत पण नाही, पण पूर्वी सगळ्याला ऊन देणं ही फार मोठी गोष्ट होती आणि असं ऊन देऊन ठेवलेलं धान्य आपण वर्षभर खायचो तर स्वाभाविकच आपल्याला त्या अन्नाकडून ते तेज प्राप्त व्हायचं. आता आम्ही तापवतच नाही. आम्ही बाजारात आणतो की प्रेशर कुकरवर शिजवतो की खातो, कुठलं काय मिळणार आम्हाला, अशी परिस्थिती आहे. तर 15 दिवस सूर्याच्या उष्णता त्या धान्यामध्ये आलेली असते आणि ते धान्य खाल्ल्यावर स्वाभाविकच ते आपल्याला हे होणार आहे. असं सगळं सृष्टीचक्र जे आहे, सगळ्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सूर्यावरती अवलंबून आहे. एक कवी मयूर म्हणून संस्कृत हे होतं, त्यांनी पण सूर्याची प्रार्थना केलेली आहे. अनेकांनी सूर्याविषयीच्या आपल्या कल्पना त्या काळामध्ये केले. त्याबद्दल आपलं काही दुमत असणारच आहे. फक्त आमचं काम तुम्हाला पटतं पण आम्ही करू शकत नाही अशी असते. तर असं सूर्याचं स्तवन सगळ्यांनी केलं पाहिजे. त्याच्या माझ्याकडे ते धन्वंतरी माझे घरी पुस्तक आहे, त्याच्या परिशिष्टामध्ये सगळी स्तोत्र आहेत. तुम्हाला कोणाला लागली तर मी त्याची फोटो काढून पण पाठवेन. पण फार किती अभ्यास या लोकांनी केलेला असतो आणि आपल्याला तयार आहे ना. म्हणजे मी तर नेहमी गमतीनं म्हणते की आमच्याकडे पंचपक्वान्नांचं ताट भरलेलं आहे, रेडी दिलेलं आहे, पण खाण्याचे तरी आम्ही कष्ट घेतले पाहिजेत ना, का ते कोण आता आम्हाला भरवणार, तेवढी तरी आम्ही तयारी केली पाहिजे. तसं आपल्या आधीच्या लोकांनी खूप काही आपल्यासाठी करून ठेवलं आहे. समर्थांनी पण आज सूर्याचं स्तवन केलं आहे. पुढलं जे पृथ्वीचं स्तवन आहे, पृथ्वीवरती जसं तुमचं आमचं या भूमीशिवाय चालणार नाही. समर्थांचं काय की भूमिकन्या म्हटलं सीतेला राम परमदैवत आणि सीता भूमिकन्या, पृथ्वीतून ती आलेली आहे. त्यामुळे पृथ्वी स्तवन करताना पण समर्थांची वाणी अतिशय मधुर झालेली आहे. ती आपण पुढल्या शुक्रवारी बघूया. तव स्मरण संतत स्फुरणदायामागरो त्वदीयगुण कीर्तनध्वनिसुरम्य कर्णी पडो स्वदेशहित रक्षणा विनुजी कथा नावडो तुझ्या समयामुची तनुही देशकाली पडो. जय जय रघुवीर समर्थ.